नमस्कार. ही आहे दुधावरची साय. 15 दिवसापासून साठवलेली दुधावरची साय. तर याचं करायचं काय? मी दुपारी आईकडे गेले होते ना, तर आई ना साईपासून तूप तयार करत होती. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर ही साय जी आहे ती मिक्सरच्या भांड्यात टाकून गरम पाणी ॲड करून एक 5 मिनटं फिरून घ्यायची. त्या 5 मिनटं फिरवल्यानंतर यामध्ये दूध वेगळं आणि लोणी वेगळं असं होतं. तर आता हे बघा, इथे दूध आणि लोणी कसं सेपरेट झालं आहे. तर दूध आपलं वेगळं करून घ्यायचं लोण्यापासून आणि हे जे लोणी आहे ना, ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. आई इथे लोणी जे आहे ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. मी कधीच तूप ना विकत घेत नाही. माझी आई नेहमी मला असं तूप करून पाठवत असते. घरचं तूप खायला एकदम छान लागतं, वासही खूप छान येतो. मला खूप आवडतं. हे बघा, लोण्याचा गोळा तयार होता आपला. आता हे लोणी जे आपण ते कढायला ठेवणार आहे आणि हे जे दूध सेपरेट झालं होतं ना, हे पण गरम करून घेणार आहे. हे दूध थंड झाल्यानंतर यात इरजण घालायचं, त्याच्यापासून दही तयार होतं किंवा तुम्ही त्याचं पनीरही करू शकता. हे बघा, लोणी कसं वितळलं होतं आणि आता थोडं थोडं ते तूप सोडायला लागलं आहे. याला सारखं अधूनमधून हलवत राहायचं. हलवलं नाही तर हे लोणीचे ना ते चिटकण्याची शक्यता असते. तर हे बघा, असं तूप तयार झालं. आता हे थंड झालं की गाळणीने हे तूप आपण गाळून घेऊ. तर असं हे 15 दिवसाच्या साईपासून 3 पावशेर तूप आपलं तयार होतं.